नमस्कार. आज आपण एक खूप जुनी पण आजही तितकीच खरी ठरणारी गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे एका सुतार पक्षाची आणि एका सिंहाची. आणि ही कथा आपल्याला दाखवते की दयेच्या एका छोट्याशा कृतीचे परिणाम किती मोठे असू शकतात. चला तर या गोष्टीतून मानवी स्वभावाच्या एका महत्त्वाच्या पैलूवर नजर टाकूया. तर कथेची सुरुवातच एका जबरदस्त प्रश्नाने होते. विचार करा, जेव्हा आपण एखाद्या शक्तिशाली, हिंस्र किंवा धोकादायक व्यक्तीवर दया दाखवतो तेव्हा नेमकं काय होतं? हाच प्रश्न या कथेचा आत्मा आहे. ही काही कुठूनही आलेली सामान्य गोष्ट नाहीये. ती एका खास कथा परंपरेचा भाग आहे, जी पिढ्यानपिढ्या आपल्याला काहीतरी शिकवत आली आहे. बघूया ही नेमकी कोणती परंपरा आहे. तर ही एक जातक कथा आहे. आता जातक कथा म्हणजे काय? हे बौद्ध साहित्यातील अशा गोष्टी आहेत ज्या गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या पूर्वजन्मांबद्दल सांगतात. या कथांमध्ये बोधिसत्व म्हणजेच भविष्यातले बुद्ध बरेचदा प्राण्यांच्या रूपात येतात आणि आपल्याला आयुष्याबद्दल काहीतरी महत्त्वाचं शिकवून जातात. तर मग आपली ही गोष्ट सुरू होते हिमालयाच्या सुंदर परिसरात. इथे बोधिसत्वाने एका अत्यंत हुशार आणि शहाण्या सुतार पक्षाच्या रूपात जन्म घेतला होता. आणि हाच सुतार पक्षी आपल्या कथेचा हिरो आहे. आता भेटूया कथेतील दुसऱ्या महत्त्वाच्या पात्राला. हा आहे जंगलाचा राजा सिंह. पण आज तो राजासारखा नाहीये. तो एका मोठ्या संकटात सापडलेला एक गरजू प्राणी बनला आहे. झालं असंय की शिकार खाताना एक हाड त्याच्या घशात अगदी वाईट पद्धतीने अडकलंय. त्याचा घसा इतका सुजलाय की तो काहीच खाऊ शकत नाहीये आणि त्याला प्रचंड वेदना होतायत. खरं तर त्याचा जीव धोक्यात आला आहे. आणि इथे कथेला एक महत्त्वाचं वळण मिळतं. सुतार पक्षी सिंहाची ही अवस्था बघतो, पण त्याला मदत करायला तो घाबरतो. आणि त्याची भीती अगदी बरोबर आहे. कोण बरं आपलं डोकं सिंहाच्या तोंडात घालेल? पण सिंह मात्र आपला जीव वाचवण्यासाठी गयावया करतोय. तो वचन देतो की मित्रा, मी तुला खाणार नाही, फक्त माझा जीव वाचव. पण आपला सुतार पक्षी फक्त दयाळू नाहीये, तो खूप हुशार सुद्धा आहे. तो सिंहावर विश्वास ठेवतो, पण स्वतःच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतो. तो सिंहाचा जबडा उघडा राहावा यासाठी एक काठी वापरतो. मग आत जाऊन आपल्या चोचीने ते हाड काढून टाकतो आणि सुरक्षितपणे बाहेर येतो. दया आणि सावधगिरी यांचा हा एक उत्तम नमुना आहे. आणि हो, सुतार पक्षाची ही युक्ती यशस्वी होते. ते अडकलेलं हाड बाहेर पडतं आणि सिंहाचा जीव वाचतो. सिंह लवकरच ठणठणीत बरा होतो. सुतार पक्षाने आपलं वचन पाळलं होतं. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. सुतार पक्षाने आपलं काम केलं, आता सिंहाची वेळ होती आपलं वचन पाळण्याची. कथेचा खरा क्लायमॅक्स तर आता सुरू होतो, जिथे सिंहाचा खरा स्वभाव आपल्या समोर येणार आहे. काही दिवसानंतर सुतार पक्षाला तोच सिंह एका म्हशीची शिकार करून आरामात खाताना दिसतो. तेव्हा सुतार पक्षी विचार करतो की चला बघूया तरी या सिंहाला आपली मदत आठवते की नाही. त्याची परीक्षा घ्यायचं तो ठरवतो. सुतार पक्षी मोठ्या नम्रपणे सिंहाजवळ जातो आणि त्याला आपल्या मदतीची आठवण करून देतो. तो म्हणतो, आम्ही तुमच्यावर दया दाखवली होती, आता तुम्हीही आमच्यावर थोडी कृपा करा. खरं तर तो फक्त एका छोट्याशा बक्षिसाची अपेक्षा करत होता. आणि यावर सिंहाचं जे उत्तर येतं ते ऐकून अक्षरशः धक्का बसतो. तो म्हणतो, एका सिंहाच्या तोंडात डोकं घालूनही तू जिवंत बाहेर आलास, हेच तुझ्यासाठी पुरेसं बक्षीस आहे. आता माझ्याकडून आणखी कशाचीही अपेक्षा करू नकोस. हे फक्त कृतज्ञपणाचं उदाहरण नाही, तर ही एक प्रकारची धमकीच होती. सिंहाच्या या उत्तराने कथेचं नाट्यमय वळण पूर्ण होतं आणि आपल्याला एक मोठा धक्का बसतो. पण या धक्क्यामध्येच या कथेचा खरा अर्थ, खरा बोध दडलेला आहे. चला तो समजून घेऊया. सिंहाचं उत्तर ऐकून सुतार पक्षी काय विचार करतो ते इथे सांगितलं आहे. तो स्वतःला समजावतो की कृतज्ञ लोकांकडून कधीही परतफेडीची अपेक्षा ठेवणं मूर्खपणा आहे. उलट अशा लोकांपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं चांगलं. म्हणजे शहाणपण फक्त मदत करण्यात नाही, तर कोणाची मदत करायची नाही हे ओळखण्यात सुद्धा आहे. आता या कथेमागचा मूळ संदर्भ काय आहे ते पाहू. बुद्धांनी ही कथा त्यांच्या काळातल्या एका व्यक्तीसाठी सांगितली होती. ती व्यक्ती म्हणजे देवदत्त, जो बुद्धांचा नातेवाईक असूनही त्यांचा प्रचंड द्वेष करायचा. देवदत्ताच्या कृतज्ञ स्वभावाला लोकांसमोर आणण्यासाठी ही कथा वापरली गेली होती. आणि इथे हे अगदी स्पष्ट होतं की या कथेतील पात्र कोणाचं प्रतीक आहेत. तो कृतज्ञ सिंह म्हणजे देवदत्त आणि तो शहाणा सुतार पक्षी म्हणजे स्वतः बुद्ध त्यांच्या पूर्वजन्मात. यामुळे या साध्या दिसणाऱ्या बोधकथेला एक वेगळीच सखोल उंची मिळते. तर मग ह्या पूर्ण कथेतून आपण काय शिकतो? पहिलं, प्रत्येक चांगल्या कामाचं फळ मिळेलच असं नाही. दुसरं, एखाद्याचा क्रुद्ध स्वभाव ओळखायला शिकणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरं,
कधीकधी दुष्ट लोकांच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडणं हेच सर्वात मोठं बक्षीस असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही लोकांपासून आणि काही परिस्थितींपासून दूर राहण्यातच खरं शहाणपण आहे. आणि ही कथा आपल्याला एका फार महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. आपल्या आयुष्यात अशा कोणत्या परिस्थिती येतात जेव्हा अधिक मदत करत बसण्याऐवजी किंवा न्यायाची अपेक्षा करण्याऐवजी शांतपणे तिथून निघून जाणं हेच सर्वात शहाणपणाचं ठरतं.